भाऊ 11 संघाला विनंती आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे, अन्यथा 2 मिनिटात आपण आला नाही तर 1 बॉलची पेनल्टी दिली जाईल तुम्हाला. लवकरात लवकर भाऊ 11 आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. तेजस पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच वेळी आपण पाहतोय कुणाल याला गोलंदाजी मार्क वरती. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. पाहूया मॅच कशा पद्धतीने रंगणार. राईट ऑन द विकेट. पहिला चेंडू वरती मोठा प्रहार, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि कॅच मात्र सोडले. कॅचेस वेन मॅचेस असं म्हटलं जातं आणि अशा पद्धतीने तुम्ही जर क्षेत्ररक्षण केलं ना तर तुमच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार असेल. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि 4थी धाव सुद्धा कंप्लीट केले. मैदानावरती आपण पाहतोय 5 धावा ना टोटल. ओके 5. जेथे फक्त 1च धाव होती तेथे 5 धावा आल्या. म्हणूनच क्रिकेटला म्हटलं जातं ना, क्रिकेट हा एक नाट्यमय स्वरूपाचा खेळ आहे आणि तेच पाहायला मिळालं. येथे खराब थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आपण पाहतोय कॉलिंग सुद्धा अत्यंत खराब आणि त्यामुळे 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल. येथे आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत जरूर, परंतु चेंडू सीमारस नजीक अगदी चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. असं वाटलं होतं की सीमारेषा पार करेल की काय, पण कौतुक करावं लागेल दोन्ही बॅट्समनचं. ज्या पद्धतीने ते रनिंग बिटवीन द विकेट करतायत, ज्या पद्धतीचा कोऑर्डिनेशन समन्वय पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अगदी कॅच करत असताना खूप मागे पाहायला मिळाला. आत्मविश्वास गरजेचा आहे, परंतु कुठेतरी प्रॅक्टिसचा भाव सुद्धा इथे पाहायला मिळाला. बारा धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. जे ते षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावा अगदी वेगाने येत आहेत. चांगल्या पद्धतीने फाउंडेशन रचण्याचं कार्य आपण पाहतोय. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने चालू असलेला प्रयत्न सुद्धा आपण पाहतोय. हा चेंडू मात्र जर आपण पाहिला ना अगदी खराब असल्याचा पंच सांगतायत. यानंतर होणारी मॅच गावठाण आयोजक आणि नादवडे 40+ टॉस जिंकला 40+ ने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. मैदानावरती काय घडले तर चेंडू फरार होतो सीमारेषा पलीकडे. यस इट इज वेलकम फॉर भाऊ 11.
18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये कुणाल खूप महागडं षटक टाकताना पाहायला मिळतोय. अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कुठेतरी कुणालला आता नियंत्रित स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. अठरा धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर धावा अगदी खोऱ्याने येत आहेत. धावांची टांगचाल उघडलेली पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी होते आणि त्याचवेळी अवांतर चेंडू सुद्धा पाहायला मिळतात. कुठेतरी आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघाला आता ट्रॅकवरती यावं लागेल आणि त्याच पद्धतीचा मारा करावा लागेल. तब्बल 18 धावा आज जर आपण पाहिलं ना आजच्या दिवसातील सर्वात महागडा षटक इथे पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील. या चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर लॉंग ऑफ इट्स अ बिगी. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक आपण पाहिलं. तब्बल 24 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये फलंदाजाने केलेली तुफानी फलंदाजी, वेगवान वादळी खेळी आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ भाऊ 11 संघ अगदी चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतात. आता गोलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने कमबॅक करणार, कोणत्या पद्धतीने पुनरागमन करणार. पहिला चेंडूवरती सुद्धा मोठा फटका आला अँड येस इट्स वन मोर फोर. चौकारांना दमदार स्वागत केलं जाते गोलंदाजाचं. आणि त्यावेळी दुपारचं सत्र चालू असताना त्यावेळी खेळपट्टी तापते आणि त्यानंतर आपण पाहतोय खेळपट्टी तापल्यानंतर फलंदाज सुद्धा आग ओकणारी बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा धडाका पाहायला मिळतोय बॅट्समन कडून आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फरार झाला. बॅकवर्ड स्क्वेअरच्या बाहेर आणखीन एक चौकार. सेकंड पर्यंत मजल मारणार कारण धावसंख्येचा ग्राफ अगदी वेगाने इन्क्रीज होताना पाहायला मिळतोय. धावा अगदी झपाट्याने वाढतात. कौतुक करावं लागेल बॅट्समनचं ज्या पद्धतीने त्या बॅटिंग करतायत. खऱ्या अर्थानं आक्रमकतेने बॅटिंग केलेले पाहायला मिळते. अग्रेसिव्ह अप्रोचने होणारी बॅटिंग आणि त्यामुळे आता दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही गोलंदाजावरती पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा गोलंदाज वैभववरती प्रहार होत आहेत. तेजस आणि प्रणव यांदरम्यान रंगलेली जोडी सुद्धा आपण पाहतोय. किंबहुना ही पार्टनरशिप आता चांगल्या पद्धतीने धावा कुठताना सुद्धा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रणव तेजसच्या बॅट मधनं आला एक भला मोठा षटकार. भरपूर समाचार. गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केले, अक्षरशः पिटाई केले. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवर आणि संघाची धाव संख्या आपण पाहतोय 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 1 to go.
पहिल्या षटकात तब्बल 24 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत वैभव याने 16 धावा खर्च केल्यात. 40 धावा फलकावरती लागल्यात आणि गोलंदाजाचा काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न. 40 ऑन दी बुट. हा चेंडूवरती फटका फसलाय, परंतु तेजस आणि प्रणवचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने या संपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजी केली, अगदी पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमण केलं, पहिल्या चेंडूपासून त्याने अटॅक आणि हल्लाबोल केला. त्याचमुळे आपण पाहतोय आता विजयासाठी 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावांचं भलं मोठं लक्ष पाहायला मिळेल. डीजे पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू होता. अप्रतिमरित्या या षटकाची सुरुवात केली, परंतु खराब थ्रो आणि त्यामुळे आपण पाहतोय
2 धावा मिळाल्यात पहिल्याच चेंडूवरती. 41 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये कोणचं टार्गेट हे कमी किंवा जास्त नसतं. येथे खऱ्या अर्थानं आवश्यकता असते तुमच्या एफर्टची, तुमचे प्रयत्न कसे आहेत ते महत्वाचं. परंतु पंचांनी सांगितले फलंदाजी आहे क्लीन बोल्ट आणि बॅटिंग करणारा संघाला लागेल एक मोठा धक्का, मोठा हादरा. विकेट नंबर 5. की लक्ष कोणतंही असो ते मोठं किंवा कमी असं काही नसतं. आवश्यक असते तुमचे अप्रोच कशा पद्धतीने आहे. जर तुम्ही कोणतेही टार्गेट सकारात्मकतेने घेतलात, पॉझिटिव्ह दृष्ट्याने घेतलात, तर निश्चितपणे तुम्ही हे टार्गेट कंप्लीट सुद्धा करू शकता. किंबहुना इम्पॉसिबल या शब्दाची जरी तुम्ही फोड केली तर तो शब्द सुद्धा सांगतो येस आय एम पॉसिबल. आणि त्याच पद्धतीचा अप्रोच आता बॅटिंग करणारा संघाला दाखवावा लागेल. जे ते गोलंदाजी करणारा संघ पूर्णतः डॉमिनेट करतोय तर त्या बॅटिंग करणारा संघाला आवश्यकता असणार आहे मोठ्या फटक्यांची. परंतु या दरम्यान आपण पाहतोय चेंडूवरती चांगल्या पद्धतीचा फटका खेळलाय. मागील रिझन जे आहे ते मात्र डिक्लर रिझन असल्या कारणानं या चेंडूवरती मिळणार धाव 1 आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय फक्त 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली होती भाऊ 11 संघाने त्याच पद्धतीची बॅटिंग आता नवलादेवी टायगर संघाला करावं लागेल. त्यांच्या नावामध्ये टायगर आहे पण ते टायगर पद्धतीने टायगर प्रमाणे खेळ करणार का? या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो आणि एक चांगला जल आणि विकेट नंबर 2 जातोय तंबूच्या शिराला परत. वरती फक्त 3 धावा लागल्यात. आता आव्हान इक्वेशन समीकरण पूर्णतः खडतर झालेला पाहायला मिळते त्या बॅटिंग करणारा संघासाठी. आता आवश्यकता आहे प्रत्येक चेंडूवरती मोठ्या प्रहाराची. आता आवश्यकता आहे आक्रमक फटक्यांची. फटक्यांची आतिषबाजी होणं गरजेचं. परंतु यावेळी मात्र आपण पाहतो एक चांगला फटका एक चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. फक्त एकच धाव पाहायला मिळते. डबल सिंगल मध्ये डिलिंग करून काही अर्थ नाहीये. बॅटिंग करणाऱ्या संघाला आवश्यकता आहे फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांची. किंबहुना मोठेच फटके बॅटिंग करणाऱ्या संघाला या मॅच मध्ये विजय प्राप्त करून देऊ शकतील. भाऊ 11 संघ पूर्णतः बॅकफूट वरती पिछाडीवरती पाहायला मिळतात. जे मोठं टार्गेट पाहिलं ना त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं दडपण एक मानसिक दडपण पाहायला मिळालं भाऊ 11 अर्थात नवलादेवी टायगर या संघासमोर. आणि धाव फलकावरती फक्त 4 धावा पाहायला मिळाल्यात पहिल्या षटकाच्या खेळानंतर. आणि आता 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे तब्बल 37 धावांची. तब्बल 37 धावांची आवश्यकता. ओमकारने पहिल्या षटकामध्ये अगदी अफलातून भेदक आणि त्याचवेळी तिखट मारा सुद्धा केला. पहिला चेंडू भिरकावून दिलाय परंतु आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल त्याने केले चुकी आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि खणखणीत चौकार.
कॅच ड्रॉप झाले, परंतु या कॅचचा विशेष असा फरक पडणार नाहीये, कारण भाऊ 11 संघ आपण पाहतोय अगदी एक हाती वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. या दरम्यान ओव्हर द बॉलर खेळलेला फटका पाहायला जरूर मिळालाय, परंतु धाव मिळणार केवळ एक. आणि आता इक्वेशन झाले 4 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 32 धावा. आता मात्र मॅच पूर्णतः गमावला बॅटिंग करणारा संघाने. आता जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने काही चुका केल्या तरच बॅटिंग करणारा संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. हा चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव मिळते केवळ एक. आणि आता आपण पाहतोय मॅच थोडीशी नीरस पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा खेळ जर आपण पाहिला ना, प्रत्येक सामना आज उत्कंठावर्धक ठरताना पाहायला मिळाला, परंतु आज मात्र या सामन्यामध्ये पूर्णतः नीरसपणा पाहायला मिळतोय. चेंडू लक्ष्यमच्या बाहेर आहे. पंचाने इशारा केला की वाईट चेंडू असल्याचा. अकरा धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. या चेंडूवरती फटका फसलाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड येस, ओके, सोडलेला आहे कॅच. अगदी सहजपणे क्षेत्ररक्षकला आपण पाहिलं, चेंडू मागे गेला जरूर, परंतु शेवटच्या मोमेंटला त्याच्या हातून कॅच ड्रॉप झाला सुद्धा आपण पाहतोय. आता मात्र विजयामधील जर आपण अंतर पाहिलं ना, चेंडू आणि धावांमधलं अंतर खूप जास्त पाहायला मिळते. किंबहुना मॅच वरती पकड पूर्णतः मजबूत केले ते भाऊ 11 संघाने. अगदी पहिल्या चेंडूपासून भाऊ 11 संघाने या मॅच वरती निर्विवाद वर्चस्व गाजवले. आणि शानदार मारा आपण पाहतोय प्रणव याच्या माध्यमातून, ज्या प्रणवने बॅटिंग मध्ये सुद्धा अफलातून